आज या ठिकाणी केज विधानसभा मतदारसंघातील पूर्ण कार्यकर्त्यांनी उमेदवाराच्या सोबत एक बैठक घेतलेली. केज विधानसभा मतदारसंघामध्ये वंचितचा उमेदवार नसल्या कारणानं कोणाला तरी पुरस्कृत करावा किंवा कोणाला तरी पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही 6 तारखेला बैठक घेऊन अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले सचिन भीमराव चव्हाण यांना पक्षाचे सर्व नियम व अटी समजावून सांगितल्यानंतर त्यांचा पक्षामध्ये प्रवेश घेऊन आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि पुरस्कृत केलं. पण सचिन चव्हाण यांनी पक्षाचं नाव बदनाम होईल अशा पद्धतीनं वर्तन केलेलं आहे. सचिन चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असताना ते भाजपचे प्रस्थापित लोक यांच्या संपर्कामध्ये आहेत. त्यांच्याकडून त्यांनी पक्षनिधी म्हणून काही पैसेही जमा केले. ही गोष्ट पक्षाला बदनामकारक आहे. या सर्व गोष्टीची मी वरिष्ठांना कल्पना दिली आणि वरिष्ठांना विनंती केली की या उमेदवारामुळं आपलं नाव खराब होतं, तर या उमेदवाराचा पाठिंबा आपण काढून घ्यावा. पक्ष या गोष्टीवर निर्णय तर घेईलच, पण या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे. यासाठी आज आम्ही सचिन भीमराव यांच्या तोंडाला काळं लावून त्यांनी जो काही चुकीचा प्रकार केलेला आहे याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आम्ही निषेध करतो. याचं तोंड बघा. आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिला आहे त्याबद्दल सचिन भीमराव चव्हाण यांना अगोदरच सांगितलेलं होतं. बाळासाहेबांचा परिणाम तो आम्हाला बाळासाहेबांचा आता इथून बाळासाहेबांचा पदाधिकारी म्हणून बाळासाहेबांना जर तुझा धोका दिला तुला काय केलं जाईल असं बोललो होतो. काय बोललो होतो सांग. काय बोललो होतो? हो नाही बोललो काय होतं असं हा तू त्याला मान्यता दिली होती. सांग लवकर. हा पुढे माफी माग सगळ्यांची माफी माग. चल निघ चल निघ निघ इथून निघ.